तर मित्रांनो, आता आपण आलो ड्युटीवरती. मी आमच्या साहेबाला सोडलं आणि आलो पार्किंगमध्ये गाडी लावायला. तर आपला एक खोंड अगोदरच उभा राहिलेला गाडी लावून. मग काय विचारलं त्याला, काय करायचं आज? भाऊ म्हणलं ना जाऊ सय्याराला. मी म्हटलं नको, पण जाऊ. आम्ही आमच्या सख्या काकाला जेवढं मानत नाही तेवढं आमचे 2 काका आहेत, फराटे काका आणि फडतरे काका. त्यांना फोन केला, पैसे द्या म्हणलं. तर ते एक काका म्हणला मी 200 रुपये देणार, दुसरा काका म्हणला घ्या धतुर. मग काय चाललो हिरवीगार झाडी पाखरं बघत 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 चाललं होतं. कोणाचं फोटो सेशन, कोण वळून बघते आमच्याकडं. मग काय तेवढ्यात दिसला आरसा. मग काय काचकेने ढेरी आतमध्ये घेतली, लय भारी वाटलं. आणि हे बघा नुसतं केसात हात फिरवते. भाऊ दोनदा भांग पाडून आला आहे तरी केसात हात घालतोय. हां आता बघा, आता बघा, हां 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 मलाच बघ. मग काय गेलो आतमध्ये, बघत होतो इकडं तिकडं कोण कोणाला घेऊन आले, ओळखीचं कोण भेटते का. इंटरवलला गेलो पॉपकॉर्न खायला. आईला 300 रुपयाला पॉपकॉर्न. म्हणलं राहू दे तिकडं, 300 रुपयात घरी जाऊन मी चिकन थाळी खाईन. रील्स बघून पिक्चर बघायला आलो होतो, पण इथं तो कोणच लगा रडताना कपडे फाडताना दिसाना. आणि त्यात तिचं हिरोईनचं महेश आय लव्ह यू. मला असं वाटत होतं माझंच नाव महेश ठाव काय असं वाटत होतं तिथं. चला मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो. आपला ब्लॉग कसा वाटला सांगा, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.